मी तुमचं सनी माझ्या यूट्यूब चॅनल ओंकार ड्रायव्हर व्लॉगमध्ये आपलं स्वागत करत आहे. आणि आम्ही आज आहे पुरीमध्ये. तर आज आपण पुरीमध्ये जगन्नाथ टेम्पलचा सकाळी मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. सकाळी 7:30 वाजता आपण दर्शनासाठी गेलो होतो. 8:30 वाजता बाहेर आलो. आम्हाला दर्शनासाठी 1 तास लागलेला आहे. तुम्ही मंदिरात कॅमेरा, मोबाईल, बेल्ट, बॅग वगैरे घेऊन जाऊ शकत नाही तुम्ही. तर आम्हाला दर्शनाला काय जास्त टाईम लागला नाही. आमचं एका तासात दर्शन झालेलं आहे. आणि इथं मंदिर मागच्या साईडला जे मंदिर दिसतं त्याला 4 द्वार आहेत. त्या 4 द्वारमधनं तुम्ही दर्शनासाठी जाऊ शकता. आणि दर्शनासाठी किती गर्दी असते तर जास्त टाईम काही लागत नाही. त्यामुळे तुम्ही येऊन आरामचं दर्शन घेऊ शकता. आपण काल रात्री भुवनेश्वरवरनं पुरीला आलो. तर भुवनेश्वरपासून पुरीचं डिस्टन्स हे 70 किलोमीटर आहे. तर आपल्याला भुवनेश्वरवरनं पुरीला येण्यासाठी 2 तास लागलेले. तर भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्या बाहेरच बस स्थानक होतं. तिथनं आपण पुरीसाठी बसने आलेले आहे. तर आपल्याला बसने येण्यासाठी 2 तास लागलेले आहे 70 किलोमीटरसाठी. आणि बसचं हे तिकीट होतं ते 100 रुपये होतं पर पर्सन. तर आपण काल भुवनेश्वरनं पुरीला आलो होतो. आणि आज आपण पुरीमध्ये जगन्नाथ मंदिराचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. आत्ता मी ज्या मंदिरासमोर उभं आहे ते ओडिशा राज्याचे पुरी येथील जगन्नाथ मंदिर आहे. तर हे जगन्नाथ मंदिर हे भारतातील 4 धामपैकी एक असे धाम आहे. हे जगन्नाथ मंदिर कलियुगातील धाम आहे. तर आपल्या भारतातील 4 धाम हे कोणते तुम्हाला सांगतो. पहिलं बद्रीनाथ, दुसरं रामेश्वरम, तिसरं द्वारका आणि चौथं पुरी. तर बद्रीनाथ हे उत्तराखंडमध्ये आहे आणि ते सतयुगातील धाम आहे. ते विष्णूला समर्पित आहे. दुसरं जे धाम आहे ते रामेश्वरम धाम आहे. ते त्रेतायुगातील धाम आहे. ते तामिळनाडू राज्यामध्ये येत आणि ते रामाला समर्पित आहे. आणि तिसरं जे धाम आहे ते द्वारका हे गुजरातमध्ये येतं. आणि हे कृष्णा हे द्वापर युगातील धाम आहे. ते कृष्णाला समर्पित आहे. आणि चौथं जे धाम आहे ते हे जगन्नाथपुरीमधील जगन्नाथ मंदिर आहे. इथं कृष्ण, सुभद्रा आणि बलराम ह्या 3 देवांची इथं पूजा केली जाते. हे कलियुगातील धाम आहे. तर पुरीच्या रेल्वे स्टेशनपासून मंदिराचं अंतर हे 3 किलोमीटर आहे. आणि पुरीच्या बस स्थानकपासून मंदिराचं अंतर हे 2 किलोमीटर आहे. आणि जे मंदिर आहे जगन्नाथाचं मंदिर आहे ते मंदिर ग्रँड रोडवर आहे. आणि त्या ग्रँड रोडवर तुम्हाला भरपूर असे हॉटेल मिळतात. 500 रुपयापासून 3,000 रुपयापर्यंत तुम्हाला पाहिजे तसे हॉटेल इथं राहण्यासाठी उपलब्ध आहेत. तर ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट ग्रँड रोडवर येऊ शकता. ग्रँड रोड हा मेन रोड आहे. त्याच रस्त्याच्या पुढं ग्रँड रोडलाच जगन्नाथ मंदिर आहे. आणि तिथं भरपूर असे स्टे आहेत. तुम्हाला 500 रुपयापासून 1,500 रुपयावर पाहिजे तसे हॉटेल भेटतात. आणि तुम्ही पाहिजे तसे मंदिराच्या जवळ पण तो भेटतात. 100, 200, 300 मीटर अंतरावर मंदिराच्या हॉटेल भेटतात. काही जास्त महाग नाही, रेट नाही तर. आणि जर तुम्हाला अजून चांगले हॉटेल पाहिजे असेल तर पुरीच्या गोल्डन बीच आणि स्वर्गद्वार बीचपाशी तुम्हाला पाहिजे तसे हॉटेल 3 स्टार 5 स्टार हॉटेल तुम्हाला भेटतात. तर तिथं बीचच्या साईडला जे हॉटेलचे रेट आहे ते 1,500 ते 5,000 रुपयापर्यंत आहे. तुम्हाला पाहिजे तसे हॉटेल तिथं भेटू शकतात. आणि जर पुरीमध्ये जेवणाच्या नाश्त्याची जर व्यवस्था म्हणला तर ह्या ग्रँड रोडवर भरपूर तुम्हाला व्हेज हॉटेल मिळतात. भरपूर असं चांगल्या पद्धतीचं महाराष्ट्रीयन जेवण म्हणा, पंजाबी जेवण म्हणा, ओडिशी जेवण म्हणा, भरपूर असं पाहिजे तसं हॉटेलमध्ये जेवाय तुम्हाला भेटतं. भरपूर अशी व्हेजची जेवणाच्या नाश्त्याची हॉटेल आहेत. ह्या ग्रँड जो मेन रस्ता आहे ना ग्रँड रोड म्हणून तिथं भरपूर असे हॉटेल आहेत. तर जेवणाचा काही प्रॉब्लेम नाही. तिथं पूर्णपणे त्या ग्रँड रोडवर सगळं पूर्ण व्हेज हॉटेल आहे. नॉनव्हेजचं हॉटेल कोणतेच नाही, पूर्णपणे व्हेज हॉटेल आहे.
आणि तुम्ही ज्यावेळेस पुरीच्या रेल्वे स्टेशन उतरता तर तुम्हाला जो मेन एरिया आहे तो मंदिराचा तो ग्रँड रोड, तुम्हाला ग्रँड रोडवर पुरीच्या रेल्वे स्टेशनमधनं किंवा पुरीच्या स्थानकापासून तुम्हाला ग्रँड रोडवर यायचं आहे. तर पुरीपासून पुरी रेल्वे स्टेशन ते ग्रँड रोडपर्यंत रिक्षावाले कमीत कमी एका माणसाचे 30 रुपये घेतात आणि पुरीच्या बस स्टँडपासून ग्रँड रोडवर मंदिरपाशी येण्यासाठी रिक्षावाले 20 रुपये घेतात. तुम्हाला ते मंदिरासमोर जो स्तंभ दिसत आहे तो विजय स्तंभ आहे आणि हे जे द्वार आहे ना हे सिंहद्वार आहे. अशा या मंदिराला 4 द्वार आहेत. एक सिंहद्वार, दुसरं वाघद्वार, तिसरं हातीद्वार आणि चौथा अश्वद्वार, असे 4 द्वार आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असे मंदिराला 4 दरवाजे आहेत. तुम्ही 4 ठिकाणावर मंदिरात दर्शनासाठी जाऊ शकता. तर तुम्हाला आता हा पहिला मी द्वार दाखवला आहे सिंहद्वार. तर तुम्हाला राहिले 3 द्वार पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो पुढं. हे पूर्ण मंदिर आहे ते असं कॉरिडॉर आहे. तर आता मंदिराच्या बाजूने आपण पूर्ण कॉरिडॉर बघूया आणि कॉरिडॉर बघताना तुम्हाला 4 द्वार दाखवतो मी. तर आता आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण कॉरिडॉर बघण्यासाठी चाललेलो आहे आणि तुम्हाला इथनं मार्केट पण दाखवतो जरा. आणि गर्दी पण भरपूर आहे, जरा गर्दी वाढलेली आहे आता. बघा समोर बघू शकता सिंहद्वार. हे बघा पूर्णपणे द्वारमधनं आज जाताना जी पहिले दिसते बघा ती एक मूर्ती देवाची, देवीची मूर्ती तिथं. बघा वर मंदिराच्या वर ध्वज आहे ते बघा वाराच्या विरुद्ध साईडला फडकत आहे. मला आता मंदिराच्या दर्शन कसं घेता येईल, तिथं काय सुविधा आहेत, तुम्ही किती वाजता दर्शनाला गेलं पाहिजे, प्रसाद कुठं मिळतो हे सगळं मी तुम्हाला आता सांगतो. तर जगन्नाथ मंदिर हे सकाळी पहाटे 5 ते रात्री 12पर्यंत ओपन असतं. तर तुम्ही सकाळी लवकर पहाटे 5 वाजता पण दर्शनासाठी येऊ शकता. आणि इथं ज्यावेळेस तुम्ही आत मंदिरात दर्शनासाठी जाता तर त्यावेळेस तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, कॅमेरा आणि बॅग हे मंदिरामध्ये तुम्हाला नेता येत नाही. आणि जर तुम्हाला हे आणि मोबाईल म्हणा, तुमचा कॅमेरा म्हणा, बॅग म्हणा किंवा चप्पल, बूट ठेवायची ही सोय मंदिराच्या आवारात फ्रीमध्ये उपलब्ध आहे. भरपूर ठिकाणी लॉकर आहेत. तुम्हाला मोबाईल, कॅमेरा, बॅग ठेवण्याचे लॉकर आहेत. परत चप्पल स्टँड आहेत तुमच्याकडे. चप्पल स्टँड पण फ्रीमध्ये आहे. तर मंदिराचे जे सोयी फ्रीमध्ये. पूर्ण मंदिराचा परिसर आहे. इथं मंदिराची सिस्टीम चांगली आहे दर्शन घेण्यासाठी. जास्त किती जरी गर्दी असली तर एवढे जास्त टाईम लागत नाही. दर्शन लवकर होतं. टप्प्याटप्प्याने असं माणसं दर्शनात आत सोडतात, त्यामुळे जास्त गर्दी होत नाही, काय होत नाही, दर्शन पण व्यवस्थित होतं. आणि आता इथं हा जो एरिया आहे तो सगळा पूर्ण मंदिराचा कॉरिडॉरचा एरिया आहे. आता आपण 4 साईडने जाणार आहे बघायला. हे बघा असे बसण्यासाठी पण भरपूर जागा आहे. असं बसण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. ही पुढे इस्कॉनवाली चाललेली आहे. जर तुम्हाला जर मंदिरात दर्शनासाठी जायचं असेल तुम्ही लवकर पहाटे 5 वाजता जावा. तर पहाटे 5 वाजता गेल्यावर कसं आहे तुम्हाला गर्दी नसते, दर्शन पण लवकर होऊन जाऊ शकतं. तसं मंदिराचा टायमिंग हे 6चं दिले. आता आपण मंदिराच्या दुसऱ्या द्वाराला आलेलो आहे, अश्वद्वार. तरी बघा तुम्हाला अश्वद्वार दिसत आहे. हे बघा हे अश्वद्वार आहे.
तर बघा इथं तुम्हाला चप्पल स्टँड आहे, मोबाईल ठेवण्यासाठी, कॅमेरा ठेवण्यासाठी पण फ्रीमध्ये सुविधा आहेत. असे ड्रिंकिंग वॉटर म्हणजे प्यायच्या पाण्याची पण सोय भरपूर ठिकाणी केलेली आहे, सोय केलेली आहे प्यायच्या पाण्याची. थंड पाणी पिले, पाणी पिऊन आम्ही बसलो जरा गारव्याला. आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिरात दर्शन घेताल आणि दर्शन घेऊन ज्यावेळेस तुम्ही मंदिरातनं बाहेर येतात आणि ज्या जिथनं बाहेर पडायचा जो रस्ता आहे तर तिथं आतच मंदिरामध्ये आनंद बाजार म्हणून आहे. तर त्या आनंद बाजारमध्ये तुम्हाला जो देवाला भोग लावतात जो भोग लावतात त्याचा प्रसाद बनवतात आणि तो प्रसाद तुम्हाला आनंद बाजारमध्ये भेटतो. तर तुम्ही आनंद बाजारमध्ये जाऊन प्रसाद, जगन्नाथ स्वामींचा प्रसाद तुम्ही खाऊ शकता. काहीतरी 100 रुपयामध्ये तो प्रसाद भेटतो. तो प्रसाद तुम्ही तिघजण प्रसाद तो खाऊ शकता. हे बघा, हे मंदिराची मागची साईड आपण पुढनं जे बघितलं तर ते सिंहद्वार होतं, त्यावर ते पुढनं मंदिर होतं. तर ही मागची साईड आहे. हे बघा, ह्या साईडला पण लॉकरची सुविधा आहे, मोबाईल स्टँड, शू स्टँड फ्रीमध्ये, एकदम फ्रीमध्ये सुविधा आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस आत मंदिरात गेल्यानंतर जगन्नाथ स्वामींचं दर्शन घेताना ज्यावेळेस मंदिराच्या बाहेर येतात त्यावेळेस तिथं भरपूर अशी लहान मोठी भरपूर आत मंदिरं आहेत. तर त्या मंदिराच्या आत एक शक्तिपीठ पण आहे, विमला शक्तिपीठ म्हणून आहे. तर हे 52 शक्तिपीठामध्ये ते मोडतं विमला शक्तिपीठ. हे जगन्नाथ मंदिरामध्येच आहे, आत मंदिर आहे विमला शक्तिपीठ म्हणून आहे. तर तुम्ही त्या शक्तिपीठाचं म्हणजे देवीचं पण, माता पार्वती सतीचं तिथं मंदिर, ते पण तुम्ही दर्शन घेऊ शकता तिथं आत. हे बघा, हे व्याघ्रद्वार आहे. हे समोर दिसतं का, दोन वाघ आहेत, व्याघ्रद्वार आहे. आपण पहिलं बघितलं सिंहद्वार, दुसरं बघितलं ते अश्वद्वार, हे तिसरं ते व्याघ्रद्वार आहे. हे म्हणजे मंदिराच्या बाजूचा एरिया आहे ना, तो चांगला डेव्हलप केलेला आहे, कॉरिडॉर चांगला केलेला आहे. आता आपण इथं संध्याकाळी पण येणार आहे, ज्यावेळेस लाईटिंग लागते नाही तर अजून कॉरिडॉर बघायला भारी वाटतं, त्यावेळेस पण आपण इथे येणार आहे. त्यावेळेस पण तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवतो. आता 3 द्वार बघितलं तर 4थं द्वार आहे ते हातीद्वार आहे. असे 4 द्वार आहेत मंदिराला. वॉशरूमची पण सगळी सुविधा आहेत, वॉशरूमच्या पण इथं काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, ही 4थं द्वार आहे, हातीद्वार. त्या हातीद्वारमधनं पण दर्शनाला जाऊ शकतो आपण. असे मंदिरात 4 द्वार, आपण 4 द्वार बघितले. तर आता आपण चाललेलो आहे बीचवर. मंदिरापासून 2 किलोमीटरवर बीच आहे इथं. तर आता आपण बीचवर चाललेलो आहे. आपण केदारला विचारू दर्शन करून कसं वाटलं त्याला. केदार, तुझ्या म्हणजे दर्शन केल्यानंतर काय वाटलं, व कसं वाटलं ते सगळं सांग. दर्शन खरंच काल आम्ही ज्या टायमिंगला जगन्नाथपुरीमध्ये आलो त्या टायमिंगला आम्ही तो ध्वज बघूनच इतकं मन प्रसन्न झालं. आमचा जो थकवा होता प्रवासाचा पूर्णपणे थकवा निघून गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी लवकर 7:30 वाजता उठून जसा मंदिरामध्ये प्रवेश केला, खरंच अतिशय सुंदर आणि असं प्राचीन काळातलं मंदिर. खरंच मन प्रसन्न होतं आतमध्ये गेल्यानंतर. असं काय वाटतच नाही की बाबा आपल्याला कंटाळा आला किंवा आपण काय, ओके दर्शन होते एकदम मस्त. कसं माहिती आहे का, जोपर्यंत तुम्हाला देव बोलवत नाही तोपर्यंत तुम्ही येऊ शकत नाही. ह्या वर्षी देवाचं बोलावणं आलं ना, आम्ही 2 दर्शनाला आलो. आम्हाला मागच्या वर्षीच जायचं होतं, मागच्या वर्षी जानेवारीमध्ये जायचं होतं आम्हाला, पण काय आमच्या दोघांना पण येण्यासाठी काय जमलं नाही. काही कारणास्तव काय
किंवा आम्हाला सुट्ट्या भेटल्या नाही किंवा घरी काय अडचणी असतील किंवा काय झालं असेल त्यामुळे आम्ही काही येऊ शकलो नाही. पण ह्या वर्षी देवाचं आम्हाला बोलावणं आलं. फक्त मनात भावना पाहिजे की देव आपल्याला बोलावणार. देव नक्की तुम्हाला बोलावतो तुमचा टाईम आला की. मित्रांनो आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर जगन्नाथ मंदिरावर ध्वज बदलण्याचा कार्यक्रम, स्वर्गद्वार बीचवरची समुद्र आरती आणि मंदिराविषयी थोडासा इतिहास आणि रथयात्रेबद्दल माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल. तर जय जगन्नाथ. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय जगन्नाथ मित्रांनो. आता मंदिराचा ध्वज बदलायचा कार्यक्रम चालू झालेला आहे.